कंप्लीट शनिवार रविवारचा मुहूर्त पाहून घरच्यांचा फोन आला. पोरा ये मिसळ खायला. म्हणलं आ मिसळ नाही म्हणलं, मटण खायचंय, आकार संपत आलाय. घरचे म्हणे ये बा मटण बी करू. मग काय तसाच सुंदादाच्या गाड्याला आमचा गोडवाणी प्रवास सुरू झाला. मटण खायसाठी तब्बल 70-80 किलोमीटर. काय करताय, जसं वातावरण रांगडा होता तसा आमचा प्रवास बिल रांगडा होता. मग धपाधप अंतर काढत आलो. पण घरच्यांचे बाकी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते, जर तुम्ही बाहेर काही खाल्लं ना म्हणे तुमचा कार्यक्रम. म्हणलं का बरं? म्हणजे रात्रीची मिसळ ठेवली ना म्हणे गपचित घरी येऊन खायची. मग तसं निराशाजनक तोंड करून आलो. पण भक्तिशक्ती मंदिर जसं दिसलं समजून गेलो संगमनेरच्या मातीत आलोय आपण. संगमनेरच्या मातीत म्हणता खडबड रस्ते केव्हा सुरू झाले समजलं बी नाही. त्यातल्या त्यात घर बी आलं. घर कसं दिसतंय लांबून, क्वालिटी का नाही एक नंबर. जसं घरी आलो तसं समजलं आपल्या मांजरेला 2 छोटे छोटे गोंडस पिल्ल झाले. मग त्यांना पाहिलं, त्यांना म्हणलं तुम्ही बाजूला व्हा. म्हणलं मला मिसळचं पातेलं घ्या द्या, कारण आम्ही आलोय लांबून मिसळ जायची आंबून. गरम बिरम केली, हा कांदा, हे थोडेसे पाव आणि ही मिसळ. आणि हा गोंडस पोरगा मी. आता काय करताय, घरच्यांनी मटणाच्या नावाखाली एकदा